बातमी येते नवी मुंबईमधून। आपण कोणत्याही सुटीवर जाणार नसल्याचं खुद्द नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलेलं आहे। माझाकडे त्यांनी ही माहिती दिली आहे। धडाडीचे आयुक्त म्हणून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असणारे तुकाराम मुंढे राजकारण्यांच्या मार्गामध्ये मात्र अडसर ठरतात आणि त्याचमुळे सर्वपक्षीय नगरसेवक आज मुंढेंविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत। आजच्या अविश्वास ठरावाबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी आग्रही आहे। शिवसेनेचे काही नगरसेवक अविश्वासाच्या बाजूने आहेत, मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप याबद्दल ठोस निर्णय घेतलेला नाही। परस्पर निर्णय घेणं, महापौर नगरसेवकांचा अवमान करणं असे आरोप तुकाराम मुंढेंवरती आहेत। आम्ही तुकाराम मुंढेपेक्षा त्याच्या स्वभावाला आमचा स्वभाव त्यांचा अतिशय विचित्र आहे। आम्ही एवढ्या दिवस त्यांना सांगण्याचा फार प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि म्हणून जनतेच्या बाजूने राहण्यासाठी आज शिवसेना त्या जो अविश्वास ठराव टाकलेला आहे त्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणार आहे आणि जनतेला जो त्रास होतोय तो कमी करणार आहे। बाबासाहेबांच्या घटनेने काय सांगितलेलं आहे, लोकशाहीला मानलं पाहिजे। ते लोकशाहीला मानत नाही, ते हुकुमशाहीला मानतात आणि त्यांना कायदा जो आवडतो तो ते अंमलबजावणी करतात आणि लोकांना आवडणारा कायदा अंमलबजावणी करत नाही। थेट जाऊयात नवी मुंबईला। विनायक पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। विनायक, आधी चर्चा होती की तुकाराम मुंढे रजेवरती जाणार आहेत, सुटीवरती जाणार आहेत आणि त्यानंतर आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी कुठल्याही सुटीवर जाणार नाहीये। नेमकं काय घडतंय आणि आज अविश्वास दर्शक ठराव मांडला जाणार आहे का? कोणकोणते पक्ष अविश्वासाच्या बाजूने आहेत? नक्कीच रात्रीपासून चर्चा होती की तुकाराम मुंढे हे रजेवरती जाणार असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र खुद्द तुकाराम मुंढे यांच्याशी आपण बोललो असता त्यांनी या व्रताला आहे तो दुजोरा दिलेला नाहीये। ते आज सुट्टीवर कुठल्याही प्रकारचे जाणार नसल्याचं त्यांनी सांगितले। त्याचबरोबर ते पालिकेत सुद्धा सकाळी 10 वाजता येणार असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज तुकाराम मुंढे पालिकेत जर येणार असले तरी महासभेमध्ये उपस्थित राहतात का हे आता बघणं पुढे औत्सुक्याचं ठरेल। त्याचबरोबर आज अविश्वास प्रस्ताव आहे, तो अविश्वास प्रस्ताव 111 नवी मुंबईमध्ये नगरसेवक आहेत, त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा 105 नगरसेवकांचं अविश्वास प्रस्तावाला पाठबळ आहे। त्यामुळे अविश्वास प्रस्ताव हा पास होण्याची दाट शक्यता आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय बोला, सध्या जे घडतंय तुम्हाला काय बोलायचं याच्यावर? सर, पहले तो एबीपी माझा का बहुत बहुत धन्यवाद कि हमारी आवाज जो है वो लोगों तक पहुंचा रहे हैं। मेरा कहना यह है कि प्रॉब्लम मुझे समझ में नहीं आती, प्रॉब्लम समस्या क्या है। हमारे देश के प्रधानमंत्री हैं नरेंद्र मोदी, उन्होंने पहल की पाकिस्तान से बात करने के लिए। 111 जो यहाँ पे कॉर्पोरेटर्स हैं वो मुंडे साहब के बैठ के बात क्यों नहीं कर सकते? मुझे समझ में नहीं आता है क्या प्रॉब्लम है। और हमारा कहना तो ये है कि बातचीत से सारी की सारी प्रॉब्लम सॉल्व हो सकती है। तो मेरा तो कर जोड़ के जो विनती है अपने जितने भी कॉर्पोरेटर्स हैं कि देखिए, पब्लिक ने उनको चुना है और अभी जो एबीपी माझा ने भी और दूसरे चैनल्स ने भी सर्वे किया है, 98% लोग जो है मुंडे साहब के फेवर में हैं, सपोर्ट कर रहे हैं। एक आदमी ऑनेस्ट है, एक अच्छा काम कर रहा है। तो हमारे कॉर्पोरेटर से मेरी हाथ जोड़कर विनती है कि वो जो मुंडे साहब को सपोर्ट करें। अगर कोई समस्या है तो बैठ के बात करें, नहीं तो जो है पब्लिक उनको जवाब देगी। उनको जो है पब्लिक ने चुना है, उनको ये समझ लेना चाहिए अगला चुनाव होगा तो पब्लिक चुप नहीं रहने वाली है। पब्लिक समझती है, पब्लिक पहले जैसे बुद्धू नहीं है। तो ये बात उनको हर एक हालत में समझनी चाहिए और मैं चाहता हूं कि वो मिलकर जो है मुंडे साहब को सपोर्ट करें। सर, काय वाटतं तुम्हाला की बऱ्याच लोकांचा नगरसेवकांबरोबर प्रकल्प बसण्याचा आक्षेप आहे, काही माथाडी चाळण्या त्यांनी नोटीस पाठवल्यात, त्यामुळे एकंदरीत ते ज्या पद्धतीने प्रकल्प बसतावरती कारवाया करतात किंवा हे सर्व एक मुद्दे समोर येत आहेत, नगरसेवकांनी तो एक मुद्दे समोर आणलेले आहेत, तर काय वाटतं जे नवीमध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून काम सुरू आहे? मी याला एकच शब्द देईन, हे सगळं मानापमान नाटकासारखं चालू आहे। प्रत्येक जण आपल्या मानासाठी क्रेडिटसाठी करतोय। तुकाराम मुंढे साहेब असे एक अधिकारी आपल्याला नवी मुंबईच्या माध्यमातून मिळालेले आहेत की मला वाटतं असेच अधिकारी जर 15 ते 20 शहरांमध्ये जर लाभले तर स्मार्ट सिटी आणि या सगळ्या गोष्टीची गरजच उरणार नाही। आम्हाला आठवतं की पहिला वॉक विथ द कमिशनर हा त्यांचा पहिला प्रकल्प होता जो त्यांनी सीबीडीतून इथून चालू केला। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होती, त्यांनी अतिशय बेधडाडीने काम केलेलं आहे। सगळ्यात महत्वाचे काही लोकांचे पर्सनल इंटरेस्ट ह्याच्यामध्ये आहेत। मी सर्व पक्षीयांना अशी विनंती की मी कुठल्या पक्षाचा जरी बांधील असलो तरी मी माझ्या पक्षाशी या मुद्द्यावरनं फारकत घेतलेली आहे आणि कालच मी साहेबांच्या ज्यांनी पिटिशन चालू केलं होतं त्याच्यावरती मी म्हटलेलं आहे मुंडे साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्वजण एकमताने उभे आहोत आणि त्याच्यासाठी न्यायालयीन लढा जरी चालवायचा
असेल तरी आमची तयारी आहे. याच्यामध्ये जे मुंडे साहेबांनी जे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत, प्रॉपर्टी सारखा विषय पेपरामध्ये बातम्या धडकत आहे, 1000 कोटी रुपयासारखा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणलेला आहे, अनधिकृत बांधकाम आहे. ठीक आहे, प्रकल्प काही लोकांची घरं असतील किंवा त्यांचा जर चाळीचा आणि याचा प्रश्न असेल तर शासनाने त्यासाठी क्लस्टर योजना किंवा जास्त FIR सारख्या गोष्टी आणून त्याचा प्रश्न मिळवा. जे अनधिकृत आहे ते नियमित केलं जात नाही. म्हणून जर मुंडे साहेबांवरती जर कोणाचा राग असेल, मला वाटतं गेल्या 25 वर्षापासून दिघा रस्त्याचा जो हे होता, मुंडे साहेब आल्यानंतर 8व्या दिवशी हा प्रश्न मार्गी लागला होता. म्हणजे याचा एवढा धडाडीचा कमिशनर आपल्याला लाभलेला असताना आम्हा सर्व नागरिकांना त्यांचा अतिशय अभिमान आहे. आणि सर्व नागरिकांना अभिमान असल्याचं सांगितलं ते ठाणे बेलापूर रस्ता जो रुंदीकरण झालं होतं. सर क्या लगता है आपको, किस तरह से काम हो रहा है? किस काम मुंडे जी काफी अच्छा कर रहे हैं, ईमानदारी से कर रहे हैं और लोग उनसे काफी खुश है. यहाँ पे सारी जनता, मुझे तो लगता है 100% लोग उनसे एकदम प्रभावित हैं. बहुत बढ़िया काम हो रहा है और उनको सभी लोग, नगर सेवकों को भी उनको सपोर्ट करना चाहिए, क्योंकि नगर सेवक को भी जनता ही चुन के लाती है. जनता के हित में नगर सेवक को देखना चाहिए, नगर सेवकों को अपना हित नहीं देखना चाहिए. मुंडे जी जनता के लिए कर रहे हैं, अपने लिए नहीं कर रहे हैं. जनता के लिए कर रहे, क्या लगता है आपको? जनतेसाठीच करतायत आणि खूप चांगलं काम करत आहेत सर. आमचं पूर्ण नवी मुंबई वासियांचा त्यांना पूर्ण पाठबळ आहे. तुकाराम मुंडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुकाराम मुंडे हे जनतेसाठी करत असल्याचं प्राजक्त सांगितलं जाते, त्यामुळे जनता त्यांच्याबरोबर असल्याचं प्राजक्त या ठिकाणी सर्व जनतेचं मत आहे की तुकाराम मुंडे हे नवी मुंबईसाठी अजूनही काही काळ राहावं आणि त्यांनी नवी मुंबईचा असाच धडाकेबाज विकास करावा, अशा प्रकारचं त्यांचं मत आहे. प्राजक्ता. विनायक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले अपडेट आज महानगरपालिकेमध्ये नेमकं काय काय घडतंय हे तुझ्याकडून जाणून घेणारच आहोत.